बुद्ध आणि धम्म भाग 7वा. त्यामध्ये काल आपण साम्य आणि भेद त्यामध्ये बुद्धांनी काय राज्य ठरवले हे पाहिलं होतं. तर आजच्या भागामध्ये आपण बुद्धांनी काय स्वीकारले. तर बुद्ध शासनाचं सर्वात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे सर्व गोष्टींचा केंद्रबिंदू हे मन आहे, हे बुद्धांनी स्वीकारलं. तसेच मन हे सर्व वस्तूमध्ये श्रेष्ठ असतं आणि ते सर्व वस्तूंच्या अग्रभागी असतं, हे सुद्धा बुद्धांनी स्वीकारले. कारण मन त्या वस्तूंवर ताबा मिळवतं, त्या वस्तूंची मन निर्मिती करतं. एकदा मनाचं आकलन झालं की ते वस्तूंचं आकलन आपोआप होतं, हे बुद्धांनी स्वीकारलं. तसेच मन हे सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. तसेच मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे आणि मन हे त्या शक्तीचेच बनलेले असते, हे बुद्धांनी स्वीकारलं. आणि ज्या गोष्टींकडे लक्ष पुरवणं गरजेचं आहे त्यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मनाचे संस्कार, हे बुद्धांनी स्वीकारलं. आता बुद्धांच्या शिकवणीचे म्हणजेच बुद्धांच्या शासनाचे दुसरे वैशिष्ट्य असं की आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि बाहेरून ज्या गोष्टी उपलब्ध होतात या सर्वच बऱ्या वाईट गोष्टींचे उगमस्थान हे मनच असतं, हे बुद्धांनी स्वीकारलं. तसेच जे जे वाईट आहे, वाईट गोष्टीशी संबंधित आहे आणि ते त्याच्या आधी नाही, हे सर्व मनातूनच उत्पन्न होतं, हे बुद्धांनी स्वीकारलं. आणि जे जे चांगलं आहे तेही सर्व मनातूनच उत्पन्न होते, हे बुद्धांनी स्वीकारलं. तसेच बुद्धांच्या शासनाचे तिसरं वैशिष्ट्य म्हणजे पाप कृत्य करणं टाळणे, हे होय. तसेच बुद्धांच्या शासनाचे चौथे वैशिष्ट्य असे की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून त्या धर्माचं पालन करण्यात आहे, हे बुद्धांनी स्वीकारलं.